चोरी करायला आलेल्या चोरांना अचानक भूक लागली आणि त्यांनी थेट गृहिणीने फ्रीजमध्ये ठेवलेली शिल्लक खिचडी आणि सफरचंद फस्त केलं. अन्न पोटात गेल्यानंतर मात्र त्यांनी आपलं मूळ काम चोख बजावत सुमारे 2.25 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम असं तब्बल 2 लाखांचा ऐवज लंपास केला. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील चामरगा येथे रविवार मध्यरात्री 12:30 ते 4 वाजण्याच्या सुमारास ही चक्रावून टाकणारी घरफोडी घडली आहे. सध्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दिवसभर शेतात काबाड कष्ट करून थकलेले शेतकरी रात्री गाढ झोपेत असताना अज्ञात भामट्यांनी ही संधी साधली. चामरगा येथील शेतकरी खंडू वैजनाथ बोळेगावे यांच्या घरातील लोखंडी पेटी तोडून चोरांनी 52,000 रुपये किमतीचे 1 तोळ्याचे सोन्याचे घंटण आणि 26,000चे 5 ग्रॅमचे मंगळसूत्रातील मणी चोरले. त्यानंतर चोरांचा मोर्चा रामदास दयानंद पंचाक्षरी यांच्या घराकडे वळला. तेथे कपाटाचे दार फोडून 10,400 रुपयांच्या सोन्याच्या 2 अंगठ्या आणि 11,880 रुपये किमतीचे 18 तोळ्याचे दागिने लंपास केले. याच घरात चोरांना अचानक भूक लागल्याने त्यांनी थेट फ्रीज उघडला आणि आपल्या आदल्या रात्रीची उरलेली खिचडी व सफरचंद आवडीनं खाल्लं. यानंतर सागर यशवंत हसनाळे यांच्या घरावर धाड टाकून 15,600 रुपयांची 3 ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण 1,78,280 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. खाल्लेल्या अन्नालाही न जागता चोरांनी मारलेल्या या डब्याची आणि धाडसी चोरीची सध्या संपूर्ण शिरूर अनंतपाळ तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे. एकाच रात्री 3 घरे फोडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अनंत भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.